परम मंगलमय अनादि अनंत अनंत कोटि कंदर्प दर्पहर रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री गोपाल कृष्ण लाल प्रभूंची आज जन्मकथा। उपस्थित भगवत चरणानुरागी पुरुष आणि भक्तिमती माता, उपस्थित दृश्य अदृश्य शक्ती यांच्या चरणारविंदावर व्यासपीठाकडून माझा नमस्कार। तुम्ही मी आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवांच्या कल्पतरू तडी तडीत विनंदित पीतांबरधारी अकारण करुणावरुणालय अनंत कोटी कंदर्प दर्पहर भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणारविंदावर, तसेच ज्यांच्या पावन कुशीमध्ये आपण सर्वजण बालकृष्णांची दिव्य कथा ऐकण्यासाठी एकीभूत झालेलो आहोत, सिद्धेश्वर योगेश्वर आपल्या विदर्भ प्रांताला लाभलेलं एक अनमोल रत्न संत श्रेष्ठ गुलाब बाबा। गुलाब बाबांच्या चरणारविंदावर नतमस्तक होऊन आज आपण भगवान श्री गोपाल कृष्ण लाल प्रभूंच्या जन्म आख्यानाच्या कथेमध्ये प्रवेश करत आहोत। कथेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं समजते। महाराष्ट्राची ही भूमी म्हणजे संत भूमी। अनेको संतांनी अनेको महंतांनी भगवंतांनी स्वतः या भूमीमध्ये अनेको अवतार धारण केले। संतांनी आपल्या भक्तीचा सुगंध या भूमीमध्ये रुजू केला आणि संपूर्ण महाराष्ट्राची भूमी ही सुगंधित करून सोडली। 12व्या शतकापासून चालत आलेली ही संत परंपरा, सुरुवात मौली ज्ञानोबा यांपासून 12व्या शतकापासून चालत आलेली परंपरा महाराष्ट्रामध्ये अविरत आहे, अखंडित आहे, अबाधित आहे आणि अलौकिक सुद्धा आहे। या संत परंपरेमध्ये संतांनी भक्तीचं बीजारोपण खरं तर महाराष्ट्र या भूमीमध्ये केलं आणि हे बीजारोपण झाल्यानंतर हळूहळू याच बीजामधून पालवी फुटायला लागली। पालवीनंतर विशाल अशा वृक्षामध्ये या संत परंपरेचं रूपांतर झालं असं म्हणायला हरकत नाही। संत परंपरेचं विशाल असं प्रचंड असं ते वटवृक्षच जणू काही। त्या वटवृक्षाला असंख्य पालवी सुद्धा लागली, त्या वटवृक्षाला असंख्य फळं सुद्धा लागली, त्या फळांची सुद्धा गोडी अवीटच। आणि या सर्वांमध्ये त्या फळाची त्या वृक्षाची शोभा वाढवण्यासाठी किंवा संत परंपरेच्या या वृक्षाला पूर्णत्वाचं स्वरूप देण्यासाठी अचानक एक दिवस 1932 ला या भल्या मोठ्या वटवृक्षाला, संत परंपरेच्या वटवृक्षाला एक सुंदर फूल लागलं। जे फूल भगवंताच्या चरणारविंदावर समर्पित झालं। गोरगरिबांसाठी सतत त्या फुलांची उधळण करण्यात आली। भजनामध्ये भगवंताच्या सतत ते फूल नाचायचं, गोंधळ घालायचं आणि भगवंता तुझ्या चरणारविंदावर सर्वांना जागा मिळू देत, माझा भारत देश सुधरू देत, माझे भक्त सुधरू देत, तुझे वैष्णव सुधरू देत, या अट्टहासाने त्या फुलाने 1932 ला टाकरखेड या भूमीमध्ये जन्माला आलं। यावं नाव होतं गुलाब। प्रेमाने त्यांना आपण गुलाब बाबा सुद्धा म्हणावं। असं ते अलौकिक फूल, साधं सुद्धा फूल नाही, ते साक्षात भगवान गोपाल कृष्णांचा अवतारच। जणू काही त्या युगामध्ये राहिलेलं काम भगवंताचं परिपूर्ण व्हावं, अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी भगवंताने जणू काही गुलाब बाबांच्या रूपामध्ये जन्म घ्यावा आणि ही टाकरखेड भूमी पावन पवित्र करून सोडावी। हाच तो दिवस गोकुळाष्टमीच्याच दिवशी, जन्माष्टमीच्याच दिवशी तान्हाई मातेला प्रसव वेदना व्हाव्यात आणि मध्यरात्री बाबा गुलाबांचा जन्म व्हावा। त्यांच्या जन्मानंतर संपूर्ण भूमी अलौकिक भावी, पावन भावी, पवित्र भावी, त्यांचा सुगंध सगळीकडे पसरला। असे योगेश्वर, असे सिद्धेश्वर संत
महाराष्ट्रांची छवी त्यांच्या स्वरूपामध्ये दिसावी, भक्तांना असंख्य प्रकारचे अनुभव या ठिकाणी यावेत, हात सोडावेत आणि त्याच्यातून पैसे पडावेत. हे सर्वजण तुम्ही सर्वांना माहिती आहे, सर्वांना ज्ञात आहे बाबांचे चमत्कार, बाबांची लीला. पैसे पडत होते, काही डोंग्यांना वाटत होतं की असे जर पैसे पडले असते तर सगळेच जण श्रीमंत झाले नसते का. पण बाबांचा एक सात्विक भाव प्रत्येकाने लक्षात घ्यावा. पैसे सुद्धा त्याच्याच करता पडत होते ज्याला त्या पैशाची नितांत गरज आहे. बाबांनी कधी पैसे पाडून स्वतःच्या बॅग मध्ये, स्वतःच्या जोडीमध्ये पैसे कधीच ठेवले नाही. ज्या गरीबाला त्याची गरज आहे, ज्याला शिक्षण करायचंय, ज्याला आपलं घर चालवायचंय, ज्याला स्वतःच्या घरामध्ये 2 वेळची खाण्याची सोय सुद्धा नाही, अशांसाठी बाबांनी हात सोडून पैसे पाडावेत आणि त्या पैशात ते पैसे घेऊन भक्तांनी आपला उदरनिर्वाह करावा. संतांचं अंतःकरण फार विशाल असतं. पृथ्वीवर जन्माला येतात ते सर्वांचं भलं करण्यासाठी येतात. अशा त्या गुलाबबाबांनी टाकरखेडामध्ये जन्म घ्यावा आणि जन्माष्टमीची ही परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून चालत आणावी. असंख्य भक्तांनी जन्माष्टमीला बाबांचं स्मरण करावं, गोपालकृष्णांचं स्मरण करावं, या ठिकाणी भगवंताच्या भजनामध्ये ओतप्रोत होऊन दंग होऊन जावं आणि बाबांचं चिरंतन असं स्मरण करावं. गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा यावर्षी सुद्धा पूर्णत्वाला जाते. यावर्षी पूर्णत्वाला जाताना बाबांच्या चरणी ही सेवा रुजू करण्यासाठी बाबांनी या अल्पज्ञानी पामराची निवड करावी आणि इथपर्यंत येणं व्हावं. खरं तर इथपर्यंत यायला पाय कारणीभूत नसतात, इथपर्यंत यायला गाडी घोडी कारणीभूत नसते, इथपर्यंत यायला शरीर संपत्ती किंवा आर्थिक संपत्ती कारणीभूत नसते. इथपर्यंत येण्यासाठी बाबाची केवळ आणि केवळ कृपा कारणीभूत असते. आणि ही कृपा ज्याच्यावर होते ना त्याला बाबा स्वतःहून बोलावून घेतात. त्याला निमंत्रणाची आवश्यकता पडत नाही. माझ्यासोबत घडलेल्या सुद्धा काही घटना मला तुम्हाला सांगायला फार आवडेल, कारण हे माझं सौभाग्य मी समजते. तुम्ही ऐकताय ना माझं सर्वजण. सुरुवातीलाच आपण प्रवेश करतोय, जरा चेहरे प्रसन्न ठेवा. 12 वाजेपर्यंत आपल्याला ताजं टवटवीत असं राहायचंय, नाहीतर 12 वाजताची वेळ जवळ यावी आणि सूर्यफुलासारख्या तुम्हीही मानात टाकाव्यात असं मात्र व्हायला नको. आज ज्याचा जन्मोत्सव आहे त्याचं स्वरूपच आनंदमय आहे. आपण म्हणतो ना भागवतामध्ये की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. अशा श्रीकृष्णाचं स्वरूपच आहे आनंद स्वरूप. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. भगवंताचं कार्यच आहे विश्व उत्पत्ती, आदि हेतवे म्हणजे आणखी सुद्धा सृजन आहे, पालन आहे आणि संहार आहे. हे सगळं भगवान गोपालकृष्ण सांभाळतात. म्हणून कृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद स्वरूप, आनंद स्वरूप आहे. माझा सांगण्याचा अर्थ लक्षात घ्या. भगवंताचं स्वरूप आनंदमय, त्याच्यामुळे अर्थातच आपल्या चेहऱ्यावर आनंद असावा की दुःख असावं? हा, काय असावं? आनंद असावा, सुंदर असा आनंद असावा, अद्भुत आनंद असावा. ज्याचं स्मरण आपल्याला या धर्ममंडपामध्ये करायचं आहे त्यांनी सुद्धा या सर्वांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहावी आणि कोण्यातरी एका कोपऱ्यामध्ये त्यांनी सुद्धा या ठिकाणी बसावं. या भावाने आपल्याला इथे रंगून जायचंय. त्यामुळे अगदी प्रसन्नतेने प्रारंभ चांगला झाला ना की मग अंत सुद्धा चांगला होतो. म्हणून प्रारंभी प्रसन्न चेहरे ठेवा आणि देवाच्या या कथेमध्ये आपण समरस होण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगत होते बाबांची कृपा या ठिकाणी कारणीभूत ठरते इथे येण्यासाठी. 2 वर्षापूर्वी, तसं तर 3 वर्षापासून इथे एकलारा म्हणून एक गाव आहे, एकलारा बानोदा ज्याला म्हणतात, काटेल भूमीच्या थोडंसं अगदी अंतरावर 2 किलोमीटर. त्या ठिकाणी विगत 3 वर्षापासून श्रीमद भागवत कथा होते. आमचे शिवादादा त्याच गावचे आहेत, तेच नियोजन करतात पूर्ण. 3 वर्षापासून सलग कथा होते. मला फारसा परिचय नव्हता. आमच्या शिवादादांनी सांगितलं, दीदी काटेल या ठिकाणी गुलाबबाबांचं सुंदर असं मंदिर आहे,
तसं तर जन्मभूमी टाकरखेडा मोरे या गावामध्ये आहे, पण काटेल ही बाबांची कर्मभूमी आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर आलात दर्शनाला तर तुम्हाला छान वाटेल. असं म्हणून संतांचं दर्शन आपल्याला व्हावं या भावनेने, शुद्ध भावनेने आमचं त्या ठिकाणी जाणं झालं. गुलाबबाबांचं दर्शन झालं. इतका आनंद वाटला, इतकी प्रसन्नता वाटली. मला असं ऐकिवात आहे, ज्या साधकाला साधना करायची आहे, ज्या सामान्य पुरुषाला एखादी कला अवगत करायची आहे, त्याने बाबांचे चरण पकडावेत. बाबांचे चरण ज्याने धरले तो सामान्य राहतच नाही, तो काहीतरी असामान्य होतो किंवा अलौकिक होतो. ज्याला काहीही येत नाही त्यांनी फक्त बाबांच्या चरणी जावं आणि बाबांना विनंती करावी, बाबा इच्छा आहे मला हे वाद्य शिकण्याची, ही साधना शिकण्याची किंवा काहीतरी एक विलक्षण कार्य करण्याची. हा दरबारच असा आहे ना श्रोत्यांनो, या ठिकाणी गेलेला कुणीही रिक्त हाताने परततच नाही. त्याची जोडी पूर्णतः भरून गेलेली असते. नुसतीच जोडी भरत नाही तर जोडी ओसंडून सुद्धा वाहते. तो दरबार म्हणजे सिद्धयोगी बाबांचा दरबार आहे. काटेल नगरी जाणं झालं, बाबांचं ते सुंदर स्वरूप पाहिलं. आणि खरं सांगू तसे तर 2-3 चमत्कार म्हणजे लीला माझ्यासोबत झाले, साक्षात्कार मला झालेत. त्यापैकी 1-2 मी तुम्हाला नक्कीच ऐकवते, तुमची परवानगी असेल तर. नुसत्या माना तरी डोलवत जा. तुम्ही माना डोलवल्या की मला जरा बरं वाटतं, म्हणजे मलाही कळतं की तुम्ही ऐकत आहात म्हणून. माझं बोलणं कळतंय की नाही सर्वांना? मग माना डोलवत जा. छान. मला तुम्हाला नक्कीच सांगावं असं वाटेल. आणि सांगताना सुद्धा मला फार हर्ष होतोय की हा अनुभव सुद्धा बाबा त्यालाच देतात जो कृपा पात्र असतो. बाबांनी समजलं असावं या अल्पज्ञानी पामराला कृपा पात्र, आणि हे अनुभव दिलेत जे मी आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही, कधीच नाही. सुरुवातीला काटेल या भूमीमध्ये गेलो, दर्शन झालं. आणि चैत्र नवरात्री त्यावेळी आमच्या घरी सुरू होते. त्यावेळी जगदंबेचं अनुष्ठान असतं घरी 7 दिवसांचं, आणि घरी उपवास असतात जगदंबेचे चैत्र नवरात्राचे. मग माझा सुद्धा उपवास होता आणि आईचा सुद्धा उपवास होता. आई, मी आणि आमचं शिवादादा दाते गुरुजी वगैरे गेलो होतो. त्या ठिकाणी गेले असताना अन्नदान सुरू होतं. आता बाबांचा तो एक नियमच आहे, नियम म्हणण्यापेक्षा आज्ञा सुद्धा आहे आणि बाबांची आवड सुद्धा आहे. एकदा भजन राहिलं तर चालेल, पण भोजन राहायला नको. कशासाठी? हा जो अंतःकरणातला आत्मा आहे ना, हा कायमस्वरूपी तृप्त असावा, याला तात्कळत नाही ठेवायचं. हा किती दिवस आणि किती वेळ तात्कळत राहणार आहे? अरे कलियुगामध्ये अन्नमय प्राण म्हणतात, कलियुगामध्ये जलमय प्राण म्हणतात माणसाचा. आणि ते जर त्याला पूरक नसलं तर शरीर यष्टी ढासळायला लागेल, आणि शरीर यष्टी जर ढासळायला लागली तर भजन कराल तरी कसं? भजन करण्यासाठी शरीराला पुष्ट करण्याची आवश्यकता असते, आणि त्या पुष्टतेसाठी बाबांनी 24 तास अन्नदान या ठिकाणी करावं. काटेल भूमीमध्ये सुद्धा अन्नदान सुरू होतं. मला तिथल्या नंदू गुरुजींनी आणि आणखी 2-3 जणांनी मला सांगितलं, दीदी या ठिकाणी भोजन ग्रहण करा. आता माझा होता उपवास, त्यामुळे भोजन ग्रहण करता येणार नव्हतं अर्थातच. मी म्हटलं की नंतर कधीतरी आलो तर नक्कीच प्रसाद घेऊ, पण आता सध्या मला घेता नाही येणार, माझा उपवास आहे असं म्हणत ते म्हणाले ठीक आहे हरकत नाही. समोर गेलो. काटेला अमृतकुंड आहे बाबांनी तयार केलेला, माहिती आहे सर्वांना. त्या अमृतकुंडापर्यंत गेलो आणि तिथे सुद्धा काही बाबाजी बसलेले होते. 2-3 जण होते त्या ठिकाणी, गुलाबी वस्त्र धारण केलेले बाबांचे निष्ठावंत सेवक होते. मनी नाही, मानसी नाही. आणि अचानक मला पाहिल्याबरोबर खोलीतून बाहेर आले. मला म्हणाले, दीदी कुठून आलात? म्हटलं असं आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर गाव आहे आणि तिथून आलोय आम्ही, एकलाऱ्याला कथा सुरू आहे. बरं दीदी एक क्षणासाठी फक्त थांबा असं म्हणत आतमध्ये गेले आणि फराळी चिवड्याचं पाकिट माझ्याजवळ आणून दिलं आणि बाबांचा प्रसाद समजून तुम्ही ग्रहण करा असं सांगितलं. अंतःकरण भरून आलं, डोळ्याला धारा लागल्या. बाबांचा म्हणायचा उद्देश असा होता, तुझा उपवास आहे ना, इथलं अन्न तुला चालत नाही मला माहिती आहे, पण माझ्या दरबारातून भुकेली अजिबात जाऊ नको. फराळाची का होईना मी तुझी व्यवस्था केल्याशिवाय रोमहर्षित झाले नाही. आणि बाबांचा तो चमत्कार पाहिल्याबरोबर दोन्ही डोळ्याला धारा लागल्यात. बाबा तुमच्या दारामध्ये आलेला कुठलाही याचक तुम्ही उपाशी जाऊ देत नाही हे फक्त ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात अनुभवायला मात्र मिळालं. त्यानंतर आणखी एक इच्छा गुलाबबाबांच्या चरणी व्यक्त केली होती. बाबा इतक्या दिवसाचं तुमचं नाम गुणवर्णन मी ऐकते,
प्रतिमा नाहीये, तुम्ही जर माझ्या घरी आलात तर बरं होईल. फक्त इच्छा प्रकट केली. तिथेच उपस्थित एक समोर कृष्ण मंदिर आहे, त्या कृष्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो आणि तिथे बाजूला वळकटी सांभाळत बसलेले कुणीतरी म्हातारे बाबाजी, त्यांनी सहज मांडी घालून गुलाब बाबांचा छोटासा फोटो काढावा, प्रतिमा काढावी आणि माझ्या हातात द्यावी. हे काय आहे, हे कसं आहे, काहीच कळायला मार्ग नाही बाबा. एवढ्या साध्या साध्या कल्पना, एवढ्या साध्या साध्या इच्छा तुमच्या चरणावर प्रकट केल्या तर तुम्ही पूर्ण करता. एवढी सिद्धता आजपर्यंत कुठे अनुभवली नाही. पुन्हा त्या ठिकाणी अनुभूती आली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी टाकरखेडा मोरे या गावामध्ये सुद्धा माझं येणं झालं. आम्ही नागपूर भागामध्ये एका ठिकाणी कथेला गेलो होतो. रस्त्याने येताना आम्हाला 3, 3:30, 4 वाजत होते. पोटात अन्नाचा कण नव्हता, खाल्लेलं काहीच नव्हतं. आमचे शिवादादा नेहमी सोबत असतात. दादा म्हणाले, दीदी आपण यावेळी टाकरखेडला जाऊ, बाबांचं दर्शन घेऊ, बाबांच्या तिथे प्रसाद घेऊयात. म्हटलं हरकत नाही, बाबांची जर तीच इच्छा असेल तर आपण जाऊया. असं म्हणत गावी टाकरखेड्याला आलो. दर्शन घेतलं बाबांचं आणि आतमध्ये गेलो. सर्वांचं भोजन झालेलं होतं, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी मला असं वाटतं त्यांचं नाव आप्पा असावं. ते त्या ठिकाणी होते आप्पा म्हणून. त्यांनी ताट वगैरे वाढलेत आणि आमची जेवणाची व्यवस्था केली. सकाळपासून भुकेले झालेलो आम्ही, अगदी तृप्तता त्या ठिकाणी झाली. अंतःकरणामध्ये विचार आला, बाबा खरंच तुम्ही उपाशी जाऊ देत नाहीत कोणाला. आजूबाजूला सगळीकडे असे फ्लेक्स लावलेले आहेत आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की अन्नदान या ठिकाणी करा. बरोबर ना, इथे आपल्या या भोजन कक्षामध्ये अन्नदानाचं फार महत्व आहे. बाबांचा सुद्धा हा स्वभाव होता. मग माझ्या मनामध्ये सहज कल्पना आली की आपण सुद्धा बाबांच्या प्रेरणेने काहीतरी छोटंसं फुल नाही तर फुलाची पाकळी का होईना अन्नदानासाठी आपण एक रिसिप्ट फाडू, एक पावती फाडू, असा मनात विचार आला. आणि तो विचार मनात आला आणि लगेच पुन्हा आमच्या दादांनी निलेश दादांना फोन केला. मग निलेश दादांनी सांगितलं की दीदीचा सत्कार करा, स्वागत करा. पुन्हा आप्पांनी श्रीफळ आणलं, शाल आणली आणि सत्कार करायला लागले. त्या सत्काराच्या तालामध्ये मी ते विसरून गेले की आपल्याला पावती फाडायची होती. मग सत्कार झाला, ऐकताय ना सर्व. सत्कार झाला आणि तसंच गाडीमध्ये बसलो आणि निघालो आमच्या घराच्या दिशेने. नवल सांगते श्रोते हो, मला अजूनही अंगाला शहारा येतो हा सगळा प्रसंग जर आठवला. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर आमचे शिवादादा आमच्या सोबत असतात, त्यांच्या समोरची ही घटना आहे, तुम्ही त्यांना सुद्धा विचारू शकता. गावाकडे निघालो, जवळपास 3-4 किलोमीटर समोर गेलो आणि अचानक मला आठवण आली की रात्रंदिवस सोबत असणारा मोबाईल मात्र आता सोबत नाहीये. मोबाईल गेला कुठे असं म्हणत गाडीमध्ये इकडे तिकडे बघायला लागली. बॅग सगळ्या बघितलं, मोबाईल दिसत नाहीये. आमच्या शिवादादांनी आप्पांना फोन केला, दीदीचा मोबाईल राहिलाय का? ते म्हणाले हो मोबाईल राहिला इथे. म्हटलं ही बाबांची लीला आहे. 4 किलोमीटर पासून पुन्हा गाडी वळवली आणि दारामध्ये येता बरोबर आप्पा धावत आले. दीदी काय झालं? म्हटलं मोबाईल राहिला होता. हो हो मी आणतो. म्हटलं मोबाईल नंतर आणा, आधी पावतीचं बुक माझ्या जवळ आणा. अन्नदानाची पावती आधी पाडायची आहे. बाबांना वाटलं तुझं विस्मरण झालं ना, हरकत नाही, तुला पुन्हा बोलावतो, पण तू अन्नदान करून जा. पावतीचं बुक आणलं, त्यावर पावती फाडली अन्नदानाची आणि मग लगेच मोबाईल घेतला. बाबांजवळ पुन्हा आले, नाक घासणी केली. बाबा असं विस्मरण भक्ताला होऊ देऊ नका. आम्ही अज्ञानी आहोत, आम्ही पामर आहोत. तुमच्या चरणावर आल्यानंतर स्तुत्य करण्याचं काम तुमचंच आहे ना बाबा. कुणाच्या दरबारात आम्ही जावं, कुणाच्या दरबारामध्ये जाऊन झोळी पसरवावी, पदर पसरवावा. तुमचा एकमात्र दरबार असा आहे की या दरबारामध्ये सगळ्याच इच्छा पूर्ण होतात. म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे ना, तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा है. तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा है. दरबार तेरा बाबा
जन्नत का नजारा है, दरबार तेरा बाबा जन्नत का नजारा है। तकदीरें पल भर में बनाते हो, बिगड़ी हुई तकदीरें पल भर में बनाते हो, बिगड़ी हुई तकदीरें पल भर में बनाते हो। तेरा
गुजारा है, तेरा दर तो हकीकत में जन्नत का नजारा है। जय हो। आनंद आला की नाही सर्वांना? आता कुठे थोडीशी मशीन गरम झाली आहे म्हणाले आणखी की आज उपवास आहे तुमचा? मशीन गरम नाही होत आहे का आणखी? आज जन्माष्टमीचा उपवास सुद्धा आहे नाही का? पण आमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं आहे त्याच्यामुळे काही एवढी अडचण नाही आहे। पेट्रोल है कि नहीं गाड़ी में? है ना? तो एक बार जोर से कहिए, बोलिए गुलाब बाबा की जय। वाह, बहुत बढ़िया। तो भक्त ने इसलिए बड़ा सुंदर कहा है कि टूटी हुई कश्ती है और दूर किनारा है, टूटी हुई कश्ती है और दूर किनारा है, अब पार करो नैया, अब पार करो नैया, भक्तों ने पुकारा है, तेरा दर तो हकीकत में, तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा है। ऐसे बाबा सब पर कृपा करते हैं, कहते हैं दरबार में गुलाब बाबा के दुख दर्द मिटाए जाते हैं, दरबार में गुलाब बाबा के दुख दर्द मिटाए जाते हैं और दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं, दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं। उच्च नीच गरीब वर्ण कुठला पाहिला नाही, सदानंतर फक्त एकच भाव, सर्वांवर कृपा करायची, कुणाला उपाशी नाही ठेवायचं। व्यसनांपासून अनेक तरुणांना ज्यांनी मार्ग दाखवला, मी तुम्हाला आधीही बोलले 1932-30 जून रोजी टाकरखेडामध्ये बाबांनी जन्म घ्यावा। खडतर प्रवास होता, लहानपणीच आई वडिलांचं देहावसान झालं, आई वडील भगवंताच्या द्वारी जाऊन पोहोचलेत। छोटासा बाळ गुलाब मात्र आता आई बाबांविना पोरका झाला। समाजामध्ये समाज जगू देत नाही अशा बालकाला, ज्याला आई वडिलांचं छत्र नाही आहे, सगळीकडून द्वेष मिळायचा, तिरस्कार मिळायचा, मिळेल ते काम बाल गुलाबाने करावेत, आत्याच्या घरी राहावं, दही दूध तूप लोणी टाकरखेडामध्ये विकावं, कधी अनवाणी पायाने घालायला साधा एक शर्ट एक अंगड सुद्धा नव्हतं, रखरखत्या उन्हामध्ये कष्ट करावेत, भगवंताच्या चरणी दृढ भाव ठेवावा, भगवंताचं केवळ आणि केवळ नामस्मरण करावं। अनाथ होते गुलाब बाबा, नव्हतं कोणी पाठीशी, सांत्वना द्यायला सुद्धा आपलंसं करणारं कोणी नव्हतं। डोक्यावरच्या आई वडिलांचं महान छत्र असल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही। अशा वेळी कळत सुद्धा नव्हतं त्या वयामध्ये हे छत्र कधीच उडून गेलं। बाळ गुलाब पोरका झाला, अनाथ जरी असला तरी संपूर्ण जगाला मात्र त्या बाल गुलाबाने सनाथ करून सोडलं होतं। जो याचकाचा दाता झाला, गरीबाचा वाली झाला, असंख्य सगळ्यांमध्ये एकमात्र कृपा वर्षवणारा जणू काही तो भगवंत रात्रंदिवस कष्ट करायला लागला। बाळ गुलाबाने असंख्य कष्ट करावेत, शाळेमध्ये जाण्याची वेळ यावी, शाळेमध्ये जाण्यासाठी कसलं आलं, पाटी पुस्तक दप्तर काहीच नव्हतं जवळ।
सगळे मुलं, लहान लहान मुलं पाटी दप्तर घेऊन शाळेमध्ये जायचे. लहानगा गुलाब मात्र फाटक्या शर्टानिशी त्या ठिकाणी जायचा. मास्तर म्हणायचे, अरे गुलाबा बुद्धिमान आहेस, चित्रकलेची आवड आहे, इतकं सुंदर चित्र रेखाटता तुला येतं, पण काय रे दैव आणि काय रे भाग्य, अरे साधी पाटी पेन्सिल सुद्धा नाहीये तुझ्याकडे गुलाबा. तुझ्याकडे पाहून मला मात्र शोक होतो, मला मात्र दुःख वाटतं. लहानगा गुलाबांनी समर्पक उत्तर गुरुजींना द्यावं आणि सांगावं, गुरुजी अहो या शाळेत या गुलाबाला नाही शिकता आलं तरी चालेल, पंढरपूरला जातो आणि माझ्या पांडुरंगाच्या शाळेमध्ये शिकतो, त्याच्याच चरणारविंदावर तो जागा दिल्याशिवाय मात्र राहणार नाही. बाल गुलाबाने हट्ट करावा आणि निघावं पंढरीच्या वाटेने. कसली सोय नाही, काही नाही, पायात जोडे सुद्धा नाही, खरखरख त्या उन्हामध्ये निघावं. माझा पांडुरंग सर्वांना जवळ करतो, उच्च नीच काही नेणो भगवंता तिष्ठे भाव भक्ती जाणून या. हा भाव महाराजांना माहिती होता, बाबांना माहिती होता, माझा पांडुरंग मला जवळ घेणार याची शाश्वती होती. गेलीत पंढरपूरला, एक तप पूर्ण केलं त्या ठिकाणी. नामानंद महाराज त्यांचे गुरु. असंख्य संतांच्या मांदियाळीमध्ये गुलाबाने राहावं, संतांचे उष्ट्या पत्रावळीवरचं भोजन खावं, कसे बसे दिवस काढावेत, संतांचे मलिन झालेले वस्त्र धुवावेत. माधुकरी मागण्यासाठी त्यावेळी निजामशाही होती आणि परक्या गावामध्ये जायचं झालं तर त्यावेळी सरकार पकडायचं आणि मारायचं, कत्ल करण्यात येत होता. पण अशा परिस्थितीत सुद्धा संतांना भोजन व्हावं या भावनेने छोट्याशा बाल गुलाबाने बाजूच्या प्रांतामध्ये जाऊन, बाजूच्या गावामध्ये जाऊन धाडस करून जावं आणि माधुकरी मागत घेऊन यावी आणि सर्व संतांचे यथेच्छित भोजन व्हावं. मलिन वस्त्र धुवावेत. राहण्याची सोय नव्हती. एक भूत बंगला होता त्या ठिकाणी, ज्या भूत बंगल्यामध्ये कोणी जायला सरसावत नव्हतं. अचानक कधी काळी त्याचे दरवाजे उघडायचे, बंद व्हायचे. अचानक कधी काळी असंख्य प्रेत योनीचे विचित्र विचित्र आवाज ऐकू यायचे. कुणीच समोर सरसावत नव्हतं. अशा वेळी लहानगा गुलाबाने सांगावं, मी जाईल आणि त्या ठिकाणी राहील. लहानगा गुलाबाने त्या भूत बंगल्यामध्ये राहावं आणि पाहता पाहता नवल घडावं. ज्या भूत बंगल्यामध्ये आतापर्यंत प्रेत होते, आतापर्यंत कुणीतरी एक विचित्र शक्ती वास्तव्य करत होती, गुलाबाच्या जाण्याने मात्र आता तिथे भक्तीचा सुगंध दरवळायला लागला. तिथलं वातावरण सुंदर व्हायला लागलं, सात्विक व्हायला लागलं. लोकांना कळायला लागलं की एवढं धारिष्ट करणारा हा एवढूसा लहानसा मुलगा कुणी सामान्य नाहीये, हा साक्षात जगदीश्वराचा कुणीतरी अवतार असावा. गुलाब बाबांची महती पटायला लागली. गाडगे बाबा त्या ठिकाणी जायचे. गाडगे बाबांच्या सोबत गुलाब बाबांनी बसावं आणि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनामध्ये दंग व्हावं आणि गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये नाचावं, भजन गावं. गाडगे बाबांनी आज्ञा करावी, नामानंद महाराजांनी आज्ञा करावी आणि गुलाब महाराजांनी सुद्धा आता कीर्तन करण्यासाठी सुरुवात करावी. असंख्य हालाकीचे दिवस कीर्तन करता करता संपूर्ण समाजाला प्रचिती यायला लागली, हा गुलाब कोणीतरी सामान्य नाहीये, साक्षात जगन्नाथाचा अवतार आहे. कुणीही आपलंसं नसताना सगळ्या जगाला मात्र गुलाब बाबांनी आपलं केलं होतं. कसला भेद केला नाही. एवढंच नाही, विदर्भ प्रांतामध्ये आल्यानंतर नागपूर, भंडारा, गडचिरोली, एमपीचा काही, मध्य प्रदेशाचा काही भाग, या ठिकाणी असंख्य अगणित कीर्तन करायला लागलेत. अहो एवढंच नाही तर प्रकृतीवर सुद्धा ज्यांचा ताबा होता. आम्ही ज्या गावातून आलोय, मलकापूर गावामध्ये सुद्धा बाबांचं बऱ्याच वेळी येणं व्हावं, मुक्ताईनगरला येणं व्हावं, चांगदेवाला येणं व्हावं. पूर्णा नदीला अफाट असा पूर आलेला होता. काही काही विद्रोही लोकांनी म्हणावं की हा ढोंगी बाबा इथे आला म्हणून नदीला पूर आला. बाबांच्या भक्ताने सांगावं, असं म्हणू नका, आमचे बाबा असे नाही आहेत, बाबा सर्वांवर कृपा करणारे आहेत. अहो त्यांची प्रचिती घ्या एकदा. अहो विश्वास ठेवला ना की तिथेच सगळं काही मिळतं. विश्वास ठेवा. कुणी ऐकायला तयार नाही. हा कुणीतरी भलताच बाबा आला आणि याच्यामुळेच या पूर्णा नदीला पूर आला. आता जणू काही पूर्ण संपूर्ण या प्रदेशावर आच्छादन घालून सगळ्यांना वाहून नेते की काय, एवढी दुथडी भरून ती पूर्ण व्हायला लागली. बाबा समोर गेले. बाबांनी हात जोडले, माता पूर्णे असा मात्र कलंक लावू नकोस, तू आली आहेस ना, तुझं दर्शन झालं, मला फार आनंद झाला, असं म्हणत बाबांनी खाली वाकावं आणि जमिनीवर एक अर्ध वर्तुळाची रेष काढावी आणि
आणि पूर्णा नदीला आदेश करावा, माते शांत हो. बघता बघता क्षणार्धात माता शांत व्हावी. उफडून आलेली पूर्णा नदी एका क्षणात बाबांच्या दर्शनाने शांत व्हावी आणि प्रकृतीचा ताबा त्या दिवशी सर्वांच्या नजरेमध्ये यावा आणि सर्वांनी जय जयकार करावा. गुलाब बाबा की. सर्वांना ती प्रचिती आली. नामानंद महाराजांचं सुद्धा कीर्तन नागपुरामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. सगळ्यांना आनंद झालेला होता. नामानंद महाराजांचं कीर्तन होणार, गुलाबबाबांना सुद्धा आनंद झाला, गुरुजींचं कीर्तन होणार. पण का कोण जाणे पावसाने त्या ठिकाणी मुसळधार अशी वर्षा करायला सुरुवात केली, धुमाकूळ घालायला सुरुवात केली. इतका भयावह असा तो पाऊस की तो कुणाकडून आठवेना. आता एवढ्या पावसामध्ये कसं बरं कीर्तन व्हावं प्रश्न सगळ्यांना पडला. गुलाबबाबांना सगळे विनंती करतायत, बाबा प्रकृतीवर तुमचा ताबा आहे, तुम्ही सांगा ना या पावसाला शांत व्हा म्हणून. बाबांनी सांगावं. अवघ्या 20 मिनिटांमध्ये हा पाऊस परत जाईल. या पावसाला आपण विनंती करूयात, माझ्या सोबत बसा आणि भगवंताचं 2 क्षणाकरता भजन करा. 20 मिनिटांमध्ये पाऊस पुन्हा जाईल. वरुण देवतेला हात जोडावेत बाबा गुलाबांनी आणि सांगावं, वरुण देवता तुम्ही माझ्या नामानंद महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी या ठिकाणी आला आहात ना, थोडा वेळ शांत व्हा, कीर्तन होऊ द्या. सगळ्यांनी एकदाच कीर्तन आलं की मग मात्र तुम्ही वर्षाव करा, आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही असं म्हणत सलग 20 मिनिटं त्या ठिकाणी भजन व्हावं. भजन कसलं होतं, कुठलं भजन बाबांनी करावं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 देवकी नंदन गोपाला गुलाब बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला गुलाब बाबा गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे गुलाब बाबा गोपाला तकरगिन वाले गोपाला, गुलाब बाबा गोपाला काटिल वाले गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला गुलाब बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला, गुलाब बाबा गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बोलिए गुलाब बाबा की. सुंदर असं भजन त्या ठिकाणी चाललं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 20 मिनिटं भजन झालं आणि भजन
झाल्याबरोबर पावसाने स्वतःला स्थगित केलं. पाऊस बंद झाला. बंद झाल्याबरोबर सगळेजण कीर्तनाला निघाले. नामानंद महाराजांचं कीर्तन झालं. कीर्तनामध्ये सगळेजण भक्ती रंगामध्ये नाहून निघले आणि आता नहायची वेळ आली होती ते पावसामध्ये. कारण बंद पडलेला पाऊस. गुलाबाबांनी शब्द दिला होता, आमचं कीर्तन झाल्यानंतर मात्र तुला आम्ही रोखणार नाही, तू ये, कितीही धुमाकूळ घातला तरी आम्ही काही म्हणणार नाही. कीर्तन पूर्ण व्हावं आणि पुन्हा वर्षावाला सुरुवात व्हावी. असे असंख्य अनुभव वर्णन येतं की कीर्तनामध्ये भजनामध्ये बाबा साक्षात येतात. आज सुद्धा या भजनामध्ये मी सुरुवातीलाच आमच्या निलेश दादांना सांगणार होते की आजची जी सेवा आहे त्या सेवेमध्ये बाबांसाठी एक कुठेतरी आसन टाका, ज्या आसनावर कुणी बसणार नाही, पण मला माहिती आहे की बाबा नक्कीच बसतील, अदृश्य रूपाने ते येतील. आणि ती इच्छा बोलण्याच्या आधीच पूर्ण झाली. आधीच बाबांचं एक स्पेशल आसन आहे ज्यावर बाबा ऑलरेडी आरूढ झालेले आहेत आणि अदृश्य रूपामध्ये ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेच असा आभास सुद्धा या ठिकाणी अंतःकरणाला कुठेतरी होतोय. ही सगळी दिव्य लीला बाबांनीच हा योग जुळवून आणला आणि खरंच त्यांच्याच कृपेने माझं सुद्धा या ठिकाणी येणं झालं. आणखी कृष्ण कथेमध्ये मुख्य गाभ्यामध्ये आपण प्रवेश करूयात. तत्पूर्वी मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचे, ट्रस्टी मंडळींचे, तसेच आमचे आदरणीय निलेश दादा गोसावी, आदरणीय गोपालदादा, ॲडव्होकेट गोपालदादा ओमक यांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करते, शतशः ऋण व्यक्त करते की बाबांची ही अलौकिक सेवा यांनी माझ्या वाटेवर दिलीत. मागच्याच वेळी ज्यावेळी येणं झालं होतं त्यावेळीच मी बाबांच्या चरणी इच्छा प्रकट केली होती की बाबा, मी असं ऐकलेलं आहे की अनेको कलाकारांच्या डोक्यावर तुम्ही वरदहस्त ठेवता आणि त्यांना सर्व गुण संपन्न करून सोडता. कधीतरी या अल्पज्ञानी बाबारावर सुद्धा कृपा करा ना. एखादी सेवा कुठलीही असू देत, भजनाची असू देत, भगवंताचं यशगायन करण्याची सेवा असू देत किंवा कुठलीही सेवा असू देत, एकदा माझ्या वाट्याला द्या. आणि बाबांनी अंतःकरणातला तो भाव जाणला. आमच्या शिवादादांना सुद्धा प्रेरणा दिली आणि त्यांनी सुद्धा निलेश दादांना कळवलं की एकदा आपण या ठिकाणी बाबांची सेवा करण्यासाठी दिदींना बोलवू म्हणून. आणि खरंच बाबांनी ती इच्छा पूर्ण केली, ती प्रेरणा सार्थकी लावली आणि या ठिकाणी मला सुद्धा बोलावलं. ही बाबांची सर्वात मोठी कृपा आहे आणि माझ्या जीवनातला एक अलौकिक, एक अविस्मरणीय असा हा क्षण आहे जो आयुष्यभर माझ्या जीवनाच्या पटलावर मी लिहून ठेवेल, हे मात्र नक्कीच. असंख्य सेवा होतात भगवत मार्गामध्ये, असंख्य सेवा होतात, पण आजची सेवा कुठेतरी विलक्षण आहे, कुठेतरी सुंदर आहे, जी आयुष्यभर स्मरणात राहील अशी ती सेवा बाबांनी माझ्या वाटेवर दिलीत. आनंदाला पारावार राहिला नाही ज्यावेळी मला निलेश दादांचा फोन आला. ते सुद्धा पुण्याला राहणं आहे त्यांचं. आता तुम्ही सर्वजण त्यांना ओळखता त्यामुळे मला विशेष परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. पुण्याला राहणं आहे, पण तरी सुद्धा उत्सवाच्या वेळेस त्यांची हजेरी या ठिकाणी असते म्हणजे असतेच. तिकडे कामाचं काहीही हो, पण माझ्या बाबांचा कार्यक्रम मात्र कसल्या कारणाने स्थगित व्हायला नको किंवा कुठली अडचण या ठिकाणी यायला नको या भावनेने सतत उभा राहणारा तो व्यक्ती. एकदा निलेश दादांसाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपण. त्यानंतर मी त्यांना फार महान समजते आणि भाग्यवान समजते. आमचे गोपालदादा उमक बाबांच्या कुळामध्ये जन्माला यावं, अहो किती ते भाग्य. भाग्याच्या परिभाषा खरं तर आपण फार सामान्य करून सोडलेले आहेत. एखाद्याला चांगली सून मिळाली की म्हणतो माझं फार चांगलं भाग्य आहे, मला सून चांगली मिळाली, लाता मारणारी नाही मिळाली. एवढ्या साध्या गोष्टीमध्ये परिभाषा. एखाद्याला लॉटरी लागली की म्हणतो माझं भाग्य की मला लॉटरी लागली. एखाद्याला जर नातू झाला तर म्हणतो माझं भाग्य. पण या सामान्य भाग्याने किंवा या सामान्य परिभाषा आहेत तरी का भाग्याच्या? अहो भाग्य कशाला म्हणावं? उजळले भाग्य आता अवघी चिंता मारली. कशामुळे? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. धनपुत्र दारा मिळालं म्हणून भाग्याची परिभाषा होत नाही. ज्याला संताचा व्यासंग मिळाला, ज्याला संताच्या कुळामध्ये जन्म मिळाला, तो सर्वात मोठा भाग्यवान होतो, सर्वात मोठा. आणि असं अलौकिक भाग्य ज्यांच्या पदरामध्ये पडलं, महान
अशा कुळामध्ये जन्म व्हावा. अहो जन्माला येण्यासाठी असंख्य द्वार आहेत, पण गुलाबबाबांच्या कुळामध्ये या वंशामध्ये जन्म व्हावा आणि हा देह पवित्र होऊन जावा, असे आमचे ॲडव्होकेट गोपालदादा उमक त्यांचं सुद्धा महान भाग्य आहे. त्यांच्या परिवाराचं सुद्धा महान भाग्य आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्याने आपण स्वागत करूयात. अलौकिक विलक्षण असं हे भाग्य. आम्ही सुद्धा या ठिकाणी त्यांच्याच भाग्याने त्यांच्याच कृपेने आलोय. मला साथ करणारे आमचे संपूर्ण वाद्यवृंद. आपण गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून कथा ऐकत आहोत. कथेमध्ये बाबांचं स्मरण आपण केलं, बाबांच्या भजनांचं स्मरण आपण केलं आणि त्या भजनामध्ये आपल्या कलांनी यांच्या कलांनी आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकलं. असे आमचे संपूर्ण कलाकार वाद्यवृंद. आदरणीय आमचे निलेश दादा पुरी, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्यांचा आवाज फारच कमी होतो. तुम्ही आमच्याशी कट्टी घेतली का? नाही ना? जरा जोरात अशा मनापासून टाळ्या वाजवत जा ना. हा येऊ ना बात. मला असं वाटतं भगर आणि आमटी कमी झाली की काय यांना. तर चला, प्रसन्नतेने आमचे दादा नेहमी सोबत असतात कथेमध्ये. खरं तर ही कथा किंवा ही संधी, हे भाग्य, ही कृपा होण्यामागे सर्वात मोठा सिंहाचा वाटा आमच्या शिवादादांचा आहे. त्यांनी फार प्रयत्न केलेत आणि ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला दिलीत. अगदी मी माझे मोठे भाऊच त्यांना समजते. सख्या भावाप्रमाणे मला जीव लावतात. आमचे आदरणीय तबला वादक आमचे संकेत दादा आंबाडकर, काय सरस्वती मातेचं देणं आहे हो. ते गंधर्वाला सुद्धा कुठेतरी कमी पडावी असं परिपूर्ण देणं त्यांना मिळालेलं आहे. काय सुंदर तबला वादन करतात. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं सुद्धा स्वागत आपण करूयात. इतकी सुंदर कला ही, खरं तर ही संपूर्ण कला बाबांच्याच कृपेने प्राप्त झालेली आहे. विदर्भामध्ये जोही कलाकार बनला तो गुलाबबाबांच्या आशीर्वादानेच बनला असं म्हणायला हरकत नाही. कोणीही असू देत, विदर्भाची भूमी बाबा गुलाबांनी पवित्र करून सोडली. त्यानंतर आमचे आदरणीय सागरदादा काळे, अगदी सुंदर. मी पहिले बोलली तसं गंधर्वाचं वादन सुद्धा फिक्कं पडावं इतकं पूर्णतम अशी कला त्यांना प्राप्त दिलेली आहे देवाने. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत आपण करूयात. अगदी गोड, अगदी मधुर, कानाला आल्हाद वाटावं असं त्यांचं वादन. त्यानंतर गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण पांडुभाऊ सुरळकर आणि मंगेश दादा नवले. इतकं गोड गायन, बाबांचे भजन, असा सुंदर पहाडी आवाज आणि अशा शब्दांनी, अशा गायनांनी जर बाबांना बोलावलं, बाबांना जर आळवलं तर खरं सांगा बाबा या ठिकाणी येणार नाहीत का हो. एकदा आमच्या दोघंही गायकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे दादा, काय नाव दादा? सुलताने, अंकुश दादा सुलताने. सुंदर गायन त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. गोड गायन. साऊंड सिस्टीमचे सुद्धा ऋण व्यक्त करते साई गुलाब अशी साऊंड सिस्टीम. अगदी सुंदर आवाज ते माझा तुमच्यापर्यंत पोहोचवतायत. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. या कार्यक्रमाचं संपूर्ण व्हिडिओ शूटिंग आपल्याला राजा पंढरीचा या चॅनलवर दिसेल. कुठलं चॅनल? जरा बोला ना जोरात. राजा पंढरीचा असं सुंदर त्या चॅनलचं नाव आहे. त्याच्यावर हे सगळे व्हिडिओज त्यांनी अपलोड ते करणार आहेत येत्या काही 2 ते 4 दिवसामध्ये. त्यामुळे हा कार्यक्रम आपण त्या चॅनलला बघू शकतो. आमचे त्याचं पूर्ण शूटिंग करणारे आमचे आदरणीय नितीन दादा रिंढे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. तर अशा सर्वांच्या, खरं तर एकल्याचा नोहे हा खेळ म्हणून मेळ मिळविला असं म्हणत सर्वांच्या साथीने आपण गुलाबबाबांची दिव्य कथा आणि भगवान श्री गोपाल कृष्णाची दिव्य कथा प्रारंभ करणार आहोत. भगवंताच्या जन्माचं आख्यान या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. गुलाबबाबा ज्या भगवंताचे साक्षात अवतार आहेत त्या भगवंताचं चरित्र आज आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे सर्वांगाचे कान करत, रोम रोमाचे कान करत आपल्याला भगवंताची सुंदर स्तुती, सुंदर यश आपल्याला कानांनी ऐकायचं आहे आणि त्यामध्येच समरस व्हायचं आहे. आपण ऐकत होतो असे गुलाबबाबा जे निरंतर लीला करत होते. असंख्य लीला त्यांनी केल्यात. एक वेळी तर
एका ठिकाणी साईबाबांचं मंदिर होतं. शिर्डीला सुद्धा गेलेत बाबा गुलाब. तिथे गेल्यावर आजही जर तुम्ही बघितलं तर साईबाबांची एक धुनी त्या ठिकाणी सुरू आहे. गेलात का कोणी? जर तुम्ही बघितलं तर एक धुनी त्या ठिकाणी सुरू आहे. सुंदर अशा त्या धुनीचा सुगंध येतो. गुलाब बाबा सुद्धा दर्शनाला त्या ठिकाणी गेलेत आणि त्या धुनीमध्ये सहज हात घातला आणि एक लालबुंद असलेला निखारा काढला आणि स्वतःच्या मुखामध्ये घातला. एखादा गोड पदार्थ ज्याप्रमाणे रुचीने आपण खातो त्याच्यामध्ये कसलं वाईट नसतं किंवा कसली कडू चव सुद्धा नसते. अगदी आनंदाने आपण तो गोड पदार्थ जसा ग्रहण करतो तसंच गुलाब बाबांनी लाल बुंद असलेला निखारा मुखामध्ये घ्यावा आणि त्याच गोडीने तो खावा. सगळ्यांना अचंबा व्हावा. असा कोणी संत पाहिलाच नाही हो की जो निखारा घेईल आणि मुखामध्ये घालेल बरं चटका सुद्धा लागत नाहीये. हे कसं बरं शक्य होतं? गुलाब बाबांनी एक स्मित हास्य केलं. पुढे वर्णन येतं एका ठिकाणी, मला पूर्ण शब्दशः सांगता येणार नाही पण ती लीला मात्र माझ्या स्मरणात आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. साईबाबांचं सुंदर असं मंदिर, दुमजली मंदिर होतं. खालच्या मजल्यावर साईबाबांची सुंदर अशी मूर्ती आणि वरच्या मजल्यावर सुद्धा काहीतरी अनुष्ठान त्या ठिकाणी होतं. गुलाब बाबा आणि अधिकृत भक्त वरच्या मजल्यावर जावेत आणि तिथल्या लोकांनी सांगावं बाबा या रेषेच्या समोर स्पर्श करू नका किंवा या रेषेला स्पर्श न करता तिकडे जाऊ नका, इथे थोडा वेळ थांबा. बाबा म्हणालेत का? आता थोड्याच वेळात साईबाबांचा अभिषेक होणार आहे. गुलाबबाबांनी सांगावं असं अभिषेक होणार आहे साईबाबांचा, हरकत नाही, पहिले माझ्या डोक्यावर पाणी टाका. काय म्हणालेत बाबा? पहिले कळशी घ्या आणि माझ्या डोक्यावर पाणी टाका. आता संत आहे, संतांच्या लीला निराळ्या आहेत, त्याच्या मागचा भाव काय आहे त्यांचं तेच जाणो. असं म्हणत सगळ्या भाविकांनी सगळ्या भक्तांनी पाणी कळशीमध्ये आणलं आणि बाबांच्या डोक्यावर टाकलं. बाबा ओले चिंब झालेत, संपूर्ण अंग ओलं झालं आणि आता गुलाब बाबा सांगतायत जा खालच्या मजल्यावर जा आणि साईबाबांना बघा, एकदा साईबाबांच्या मूर्तीचं दर्शन घ्या. सगळेजण निघालेत, आतुरतेने निघालेत. याच्या मागची लीला काय आहे नेमकी कुणाला काही समजत नव्हतं पण बाबांचा आदेश आहे म्हणून सगळेजण निघालेत आणि खालच्या मजल्यावर जाऊन बघतायत तर साईबाबांची मूर्ती सुद्धा ओली चिंब झालेली त्यांना दिसली. कसला चमत्कार नाही, कसली कळशी नाही, कसलं पाणी नाही आणि बाबांची मूर्ती ओली झाली तरी कशी? वर जाऊन पाहतायत तर गुलाब बाबा साईबाबांच्या मुद्रेमध्ये बसलेले आहेत आणि मुखारविंदावर एक सुंदर स्मित हास्य आहे. जणू काही लोकांना सांगतायत अरे हा जो भेद करतायत ना हा फक्त तुमच्याच दृष्टीमध्ये आहे. तसं पाहिलं तर साईबाबा आणि गुलाब बाबा एकच आहे. नव्हे नव्हे शेगावात राहणारे संत श्रेष्ठ गजानन महाराज सुद्धा गुलाब बाबा एकच आहेत. गुलाब बाबा साईबाबा आणि शेगावचे गजानन महाराज एकच आहे. त्यांच्यामध्ये क्षणा इतका सुद्धा आणि तिळा इतका सुद्धा भेद अजिबात राहिलेला नाहीये. त्यामुळे आपल्या दृष्टीतला सुद्धा हा भेद काढून टाकावा. साही कहू या कहू तुम्ही हो गुलाब बाबा. साही कहू या कहू तुम्ही हो गुलाब बाबा. राजान कहू या कहू तुम्ही हो गुलाब बाबा. साई कहू या कहू तुम्ही हो गुलाब बाबा. साई कहू या कहू तुम्ही हो गुलाब बाबा. घनश्याम कहू या कहू घनश्याम कहू या कहू तुम्ही हो गुलाब बाबा. साई कहू या कहू तुम्ही हो गुलाब बाबा.
तुम्ही हो गुलाब बाबा काही कहू या कहू तुम्ही हो गुलाब बाबा बोलिए गुलाब बाबा की जय बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की संत जय गजानन महाराज की बोलिए जय वृंदावन बिहारी लाल लाल की जय राधा रानी सरकार हर की श्री जय वृंदावन धाम की जय। इसलिए साईं बाबा कहो, गजानन बाबा कहो या फिर गुलाब बाबा कहो, जो भी कहोगे एक ही के चरणों में आपका प्रणाम जाएगा। म्हणून कसला भेद करायचा नाही, कसली शंका घ्यायची नाही, हे संपूर्ण तत्व एकच आहे। अशा गुलाब बाबांनी सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करावा। कृष्ण अवतार एकमात्र गुलाब बाबा। मी तुम्हाला आधीही बोलले की भगवंताचं काहीतरी उर्वरित कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी बाबा गुलाबांचा जन्म या ठिकाणी झाला। भगवंताच्या संपूर्ण अवतारांमधून पूर्णतम अवतार कुठला असेल तर तो कृष्ण अवतार आहे। आणि या कृष्ण अवताराचा जन्म किंवा प्राकट्य ज्या दिवशी झालं त्या उत्सवाला आपण जन्माष्टमी असं म्हणतो। ऐकताय ना सर्व? कान देऊ नाही का? एकतर तुम्ही माता मौल्या चष्मे घालता, आतमध्ये झोपल्या की जागे आहे मलाही कळत नाही, म्हणून मी चार चारदा विचारते ऐकताय की नाही, ऐकताय की नाही।